परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. पुन्हा एकदा या शब्बात दिवशी, या उत्तम अशा सकाळच्या वेळेस परमेश्वराच्या भक्तगणासह परमेश्वराची स्तुती, आराधना आणि उपकार स्तुती करण्यासाठी पुन्हा एकदा हा शब्बात दिवस परमेश्वराने आमच्या जीवनाला जोडला, त्याबद्दल आम्ही परमेश्वराचे आभार मानतो. आपण आपल्या भक्तीचा आरंभ करूया. अहो माझे लोक हो, माझ्या धर्मशास्त्राकडे लक्ष द्या, माझ्या तोंडच्या वचनाकडे कान लावा. मी आपले तोंड उघडून दृष्टांत सांगेन, प्राचीन काळच्या गूढ गोष्टीचे कथन निवेदन करीन. जे आम्ही ऐकले, जे आम्हाला समजले, जे आमच्या वडिलांनी आम्हास सांगितले, ते आम्ही त्यांच्या वंशजापासून गुप्त ठेवणार नाही, तर पुढच्या पिढीला परमेश्वराची स्तुत्य कृत्य, त्याचा पराक्रम आणि त्याने केलेले अद्भुत सत्य याचे वर्णन करू. त्याने याकोब वंशाला निर्बंध, इस्रायेलाला नियम लावून दिले. त्याने आपल्या वडिलास आज्ञा केली की त्यांनी ते आपल्या वंशजांना शिकवावे आणि पुढच्या पिढीने, म्हणजे पुढच्या जन्मास येणाऱ्या संततीने ह्या गोष्टी जाणाव्यात. त्यांनी ह्या आपल्या मुलास कथन करण्यास उपयुक्त व्हावे. त्यांनी देवावर भाव ठेवावा, देवाची कृत्य विसरू नये, तर त्याच्या आज्ञा पाळाव्यात. या सुंदरशा वचनाबद्दल आम्ही परमेश्वराची उपकार स्तुती करूया. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. परमेश्वरा, तुझी कृपा तू आमच्यावर रोज नवीन आणि नवीन करतोस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. खरोखर परमेश्वरा, आम्ही तुझी स्तुती करतो, कारण तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. या सुंदर शब्दात दिवशी तुझी उपकार स्तुती करण्यासाठी तुझ्या भक्तगणासह तू आम्हाला एकत्र आणलंस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. मागील आठवडाभर तू आमचा सांभाळ केलास. सर्व आजारापासून, सर्व वाईट गोष्टीपासून, सर्व धोक्यापासून तू आमचं रक्षण करून पुन्हा एकदा या शब्दात दिवशी तू आम्हा सर्व भक्तगणाला एकत्र करून तुझी उपकार स्तुती करण्यासाठी एकत्र केलंस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव दे. ख्रिस्त येशूच्या नावात ही प्रार्थना आणि विनंती केली म्हणतो, ऐक बाप्पा, आमेन. आजच्या मन्नासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे जुन्या करारातील पहिलं शमूएलाचं पुस्तक, याचा 13वा अध्याय आणि वचन आहे 13 आणि 14 वचन. आजच्या मन्नासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे जुन्या करारातील पहिलं शमूएलाचं पुस्तक, याचा 13वा अध्याय 13 आणि 14 वचन. शमूएल शाऊलास म्हणाला, तो मूर्खपणा केला. तुझा देव परमेश्वर याने तुला केलेल्या आज्ञा तू मानिल्या नाहीस. मानली असती तर परमेश्वराने इस्रायलावर तुझे राज्य निरंतरचे स्थापिले असते. पण आता तुझे राज्य कायम राहावयाचे नाही. परमेश्वराने आपल्यासाठी आपल्या मनासारखा मनुष्य घडून त्यास आपल्या लोकांच्या अधिपती नेमिला आहे. कारण परमेश्वराने तुला केलेल्या आज्ञा तू पाळल्या नाहीस. देवबाप, वाचलेली वचनं आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. आज आपल्यामध्ये आपल्या
मंडळीचे तरुण सभासद हर्षल भालेराव हे आहेत आणि त्यांना मी विनंती करतो की त्यांनी परमेश्वराच्या वचनातून आज आमच्या संगती बोलावं. सलाम प्रियांनो, परमेश्वराच्या वचनातून पुन्हा एकदा बोलण्याची संधी मला मिळाली याबद्दल पाळक साहेबांचे आणि कार्यकारी मंडळाचे आभार. आजचा जो माझा विषय आहे आणि माझं जे शीर्षक आहे तुम्ही जे वाचलं असेल यूट्यूबवरती, तर ते आहे माझ्या मनासारखा. शीर्षकावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा माझा विषयाचा आशय काय असेल किंवा मी कोणाविषयी बोलणार असेल. माझ्या मनासारखा हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये फक्त एका व्यक्तीसाठी परमेश्वराने वापरलेला आहे, तो म्हणजे इस्रायलाचा राजा दावीद. काही आठवड्यांपासून प्रियांनो मी हा जो इस्रायलाचा इतिहास आहे किंवा इस्रायलावरती जे राजे होऊन गेलेत यांच्याविषयी मी काही अभ्यास करत आहे. आणि ज्यावेळेस मी ह्या सगळ्याचा अभ्यास केला त्यावेळेस मला हे कळलं की इस्रायलावरती टोटल 19 राजे झाले आणि या 19 राजांमध्ये एकाच राजासाठी परमेश्वराने फक्त हा शब्द वापरला आणि तो म्हणजे माझ्या मनासारखा. प्रश्न हा मला पडला होता की ह्या एकाच व्यक्तीसाठी परमेश्वराने हा शब्द का वापरला? असं काय होतं ह्या व्यक्तीमध्ये स्पेशल की ह्या व्यक्तीसाठी हा शब्द परमेश्वराला वापरावा लागला किंवा परमेश्वराने आपल्या मनापासून सांगितलं की हा माझ्या मनासारखा आहे. आता ह्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण अभ्यास करत आहोत आणि ह्याचं जर आपल्याला उत्तर हवं असेल प्रियांनो, थोडं आपल्याला इतिहासात जावं लागेल. आता ज्यावेळेस आपण इतिहास पाहतो याच्यामध्ये आपल्याला हे कळतं की इस्रायलाला परमेश्वराने वचनासारखं कनान देश मिळवून दिला आणि कनान देश दिल्यानंतर त्या ठिकाणी ते लोक राहू लागले आणि इस्रायलावरती शास्ते आपण जे पुस्तक वाचलं त्याचा त्या ठिकाणी उल्लेख आहे. 11 लोकांचा त्या ठिकाणी उल्लेख आहे. हे 11 लोक आले, यांनी आपलं जे काम आहे ते केलं. परंतु एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, या सगळ्यांमध्ये परमेश्वर कुठं ना कुठंतरी त्याचे प्रयत्न चालू होते की मी एक नातं तयार करावं माझ्या लोकांसोबत. मी यांना इतक्या लांबून या ठिकाणी आणलेलं आहे आणि या लोकांबरोबर मला एक नातं प्रस्थापित करायचं आहे. परंतु कितीही जरी यांना केलं तरी हे पाप करतच राहतात आणि त्यामुळे त्यांच्यावरती शास्ते आले. परमेश्वराने त्यांना शत्रूंच्या हवाली केलं, परत सोडवलं, परत शत्रूंच्या हवाली केलं, परत सोडवलं आणि असं करत करत असे 11 शास्ते झाले. त्याच्यानंतर इस्रायल लोक पुन्हा जसे आधी करत होते तसे कुरकुर करायला त्यांनी सुरुवात केली आणि या कुरकुरीमध्ये त्यांनी पुन्हा एकदा परमेश्वराला दाखवून दिलं की तू आमच्यासाठी इतर देवांसारखा आहेस. आणि त्यांनी हे सांगितलं की जसे इतर राष्ट्रांवरती राजे आहेत तसं आम्हाला देखील एक राजा तू दे. त्यांना हे माहिती नव्हतं की त्यांचं नेतृत्व करणारा हा परमेश्वर होता. त्यांनी इतर लोकांकडं पाहिलं आणि सांगितलं की आम्हाला देखील राजा पाहिजे. आणि त्यानंतर सुरू झाली इस्रायल लोकांसाठी राजा शोधण्याची जो प्रक्रिया आहे ती सुरू झाली. या ठिकाणी आपण पाहतो शमूएलाने सगळ्यात पहिला जो राजा झाला शाऊल तो झाला, त्याच्यानंतर दावीद हा झाला. शमूएलाला का परमेश्वराने त्याच्यापासून त्याचं जे राजाचं पद होतं ते काढून घेतलं हे देखील आपल्याला ज्ञात आहे. आणि त्यानंतर परमेश्वर शमूएलाला म्हणतो की मी माझ्या मनासारखा राजा शोधलेला आहे आणि त्याला मी या ठिकाणी राजा करणार आहे. या ठिकाणी का महत्त्वाचा आहे हा शब्द माझ्या मनासारखा? प्रियांनो, हे जर आपल्याला समजायचं असेल तर आपल्याला सगळ्यात आधी हे समजावं लागेल की एक राज्य काय असतं आणि एक राजा कोण असतो. आपण सर्व भारतीय आहोत आणि भारतीय असल्या कारणाने आपल्याला लोकशाहीमध्ये जगण्याची आपण त्यामध्ये जगतो. सवय म्हणण्यापेक्षा आपण त्यामध्ये जगतो. ज्या ठिकाणी लोकशाही आहे, लोकांपासून बनलेलं सरकार आहे आणि आपण निवडून दिलेला अधिकारी त्या ठिकाणी आपले कामं करत असतो. एक राज्य तसं नसतं. आणि त्याकरिता माझे काही अनुभव आहेत, मी तुम्हाला त्यामुळे मी सांगेल. कामानिमित्ताने मला पुष्कळ वेळेला सौदी अरेबिया या देशामध्ये जावं लागतं आणि ज्यावेळेस मी या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी गेला तुम्हाला कळेल एक राज्यामध्ये आणि एका लोकशाही फॉलो करणाऱ्या देशामध्ये काय फरक असतो तो. आता ज्यावेळेस किंगडम ऑफ सौदी अरेबिया, त्याचं नाव तसं आहे द किंगडम ऑफ सौदी अरेबिया आणि आपलं नाव आहे द रिपब्लिक ऑफ इंडिया. हा फरक आहे. आता ज्यावेळेस मी या किंगडम ऑफ सौदी अरेबियामध्ये त्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी गेल्या तुमच्या लक्षात येतं एका राजाचं सामर्थ्य काय असतं ते. तुम्ही जर त्या ठिकाणी पाहताल एक अघोषित
आपण ज्याला म्हणतो एक भीती एका राजाची सगळीकडे तुम्हाला दिसायला मिळेल. तिथले जे नियम असतात ते नियम रात्रीतून बदलू शकतात. राजाला जर वाटलं असं नाही तर असं नाही, असं पाहिजे तर असं आहे, त्या राजाविषयी आणि किंवा त्याच्या परिवाराविषयी बोललेलं त्या ठिकाणी चालत नाही आणि खपवूनही घेतलं जात नाही. या ठिकाणी तुम्हाला जर माहिती असेल तर सौदी अरेबियामध्ये स्त्रियांना ड्राईव्ह करण्याची परवानगी नव्हती प्रियांनो. परंतु नवीन राजा आला आणि त्या नवीन राजाने येऊन सांगितलं की नाही, मला हे नाही पाहिजे, आणि त्याने रात्रीतून नियम बदलला आणि त्या ठिकाणी स्त्रियांना ड्राईव्ह करण्याची त्यांना परवानगी मिळाली. त्या ठिकाणी थिएटर्स नाही आहेत, पिक्चर आपण जे पाहतो मूवी थिएटर्स ते नाही आहेत. हा नवीन राजा आला, वर्षानुवर्षांपासून ह्या गोष्टी नव्हत्या, परंतु हा नवीन राजा आला आणि याने गोष्टी बदलून टाकल्या आणि एका रात्रीतून रॉयल डिक्री ज्याला आपण म्हणतो, ही रॉयल डिक्री इश्यू करण्यात आली आणि या ठिकाणी रात्रीतून दुसऱ्या दिवसापासून त्यांनी बांधायला सुरुवात केली. हा फरक असतो प्रियांनो एका राज्यामध्ये आणि एका गणतंत्र ज्याला आपण म्हणतो रिपब्लिक किंवा लोकशाहीमध्ये. आता या ठिकाणी एक खूप मोठी घटना देखील या ठिकाणी घडली होती आणि ती म्हणजे एक जमाल खशोग्जी नावाचे एक त्या ठिकाणी पत्रकार असायचे आणि हे पत्रकार रॉयल फॅमिली जी आहे सौदी अरेबियाची, अल सौद फॅमिली, यांच्याविषयी ते नेहमी लिहायचे. आता या ठिकाणी त्यांना काही गोष्टी ह्या रॉयल फॅमिलीच्या पटल्या नाहीत आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणून पलायन केलं आणि अमेरिका या देशात जाऊन स्थायिक झाले. वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्रासाठी, या न्यूजपेपरसाठी त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि रॉयल फॅमिलीविषयी त्यांनी नको त्या गोष्टी लिहायला त्या ठिकाणी सुरुवात केली. प्रियांनो, एका राज्यामध्ये तुम्ही राजाविषयी काही बोलू शकत नाहीत आणि जर बोललात तर तुम्हाला मृत्यू याशिवाय पर्याय नाही. आणि तेच घडलं 2 वर्षांपूर्वी 2018 साली असं मला वाटतं, ज्यावेळेस जमाल खशोग्जी हे जे पत्रकार आहेत हे काही कामानिमित्ताने इस्तानबुल टर्कीमध्ये जे शहर आहे त्या ठिकाणी ज्यावेळेस ते आले होते, त्या ठिकाणी त्यांना त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली आणि त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले. हा कहर असतो आणि ही पॉवर असते एका राजाची. तुम्ही हा विचार करत असताल की मी हे तुम्हाला का सांगत आहे. प्रियांनो, सांगण्याचा उद्देश हा आहे की एक राजा कोण असतो आणि त्याच्या हातात काय सामर्थ्य असतं हे जोपर्यंत तुम्ही एका राज्यात जात नाही तोपर्यंत ते कळणार नाही. आणि म्हणून परमेश्वर या ठिकाणी खूप काळजीपूर्वक शब्द वापरला की माझ्या मनासारखा. कारण परमेश्वराला हे माहिती होतं की इस्रायलसारख्या मोठ्या देशावर और राष्ट्रावर जर मी राजा नेमत आहे तर त्या राजाच्या हातात खूप सामर्थ्य असणार आहे आणि तो ते सामर्थ्य कसा वापरणार आहे हे महत्त्वाचं आहे. त्याच्या आधी शाऊलाला राजा केलं, परंतु त्याने परमेश्वराच्या वचनाप्रमाणे तो चालला नाही आणि त्याला परमेश्वराने काढून टाकलं. इतर देखील 19 राजे आहेत प्रियांनो आणि त्या ठिकाणी इतर देखील 19 राजे आहेत. या 19 राजे होऊन गेले आणि त्यांचा ज्या ठिकाणी त्यांनी कसे वागलेत याचा देखील उल्लेख पवित्र शास्त्र करत आहे आणि खूप क्लिअरली मेन्शन करतं की ह्या व्यक्ती परमेश्वराच्या वचनांना धरून चालला नाही. त्याच्या हातात जे सामर्थ्य आलं त्याचा दुरुपयोग त्या व्यक्तीने केला, ह्याचं ढळढळीत वर्णन पवित्र शास्त्रात आहे. परंतु एकच राजा होता दावीद की ज्याच्याविषयी परमेश्वराने वाक्य वापरले की हा माझ्या मनासारखा आहे. आणि हे जर मला समजायचं आहे प्रियांनो, मला हे समजणं गरजेचं आहे की ह्या व्यक्तीत असं काय विशेष होतं. आता जर आपल्याला हे बघायचं असेल, या ठिकाणी खूप महत्त्वाचं हे आहे की राजा होण्यापूर्वी दाविदाने या ठिकाणी कसा वागलेला आहे आणि ह्याच्यामध्ये परमेश्वराने दाविदाचा ॲटिट्यूड ज्याला आपण दृष्टिकोन म्हणतो तो पाहिला. आता जी गोष्ट आपल्या सर्वांना ज्ञात आहे ती म्हणजे गल्ल्याताची. प्रियांनो, ती जी घटना आठवा. त्या ठिकाणी तुम्ही स्वतःला जर ठेवून पाहताल तर तुम्हाला कळेल की इतका मोठा बलशाली जो आहे, तो इतका बलवान आहे गल्ल्यात, तो त्यांच्या समोर उभा आहे आणि इस्रायलाचं सर्व सैन्य एका बाजूला उभं आहे. हा व्यक्ती रोज येतो बाहेर आणि रोज येऊन त्या जिवंत देवाच्या नावाने शिव्याशाप देत आहे. तो रोज येऊन नको त्या गोष्टी बोलत आहे आणि इस्रायलाचे भले भले योद्धे शांत बसलेले आहेत आणि ते हे शांत उभं राहून हा सगळा तमाशा पाहत आहेत. या ठिकाणी हा एक मुलगा आहे दावीद आणि तो येऊन त्या ठिकाणी पाहतो आणि त्याला ते सहन होत नाही. प्रियांनो, महत्त्वाचं या ठिकाणी हे आहे
त्याच्याकडे काय आहे हे महत्त्वाचं नाही प्रियांनो, परंतु काही नसतानासुद्धा त्याच्या मनामध्ये जे परमेश्वरासाठी जे विचार होते त्याला ते सहन झालं नाही. आणि त्याचं जे वाक्य आहे पवित्र शास्त्रामध्ये ते खूप महत्त्वाचं आहे आणि त्या वाक्यामुळे परमेश्वराला दावीद आवडला होता. आणि ते वाक्य हे आहे, पहिले शमूएल 17:26. त्याचा मी दुसरा भाग वाचत आहे तुमच्यासाठी. या असुंती पलिष्ट्याने जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखाव्या काय. प्रियांनो, हे वाक्य इतर कोणाच्याही तोंडून आलं नाही की हा जिवंत देवाच्या नावाने खडे फोडत आहे, हा जिवंत देवाचा अपमान करत आहे आणि हा कोण लागून गेला असा. हे वाक्य फक्त एका व्यक्तीच्या तोंडून आलं, ज्याला युद्धाचं कौशल्य नव्हतं, ज्याच्या हातामध्ये काही नव्हतं, ज्याचं शरीर वीक होतं, कमजोर होतं, लहान होता तो, पण तो या ठिकाणी म्हणत आहे की ह्या असुंती पलिष्ट्याने त्या जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेखाव्या काय. प्रियांनो, परमेश्वर तुमचं मन पाहत असतो, तुमचा ॲटिट्यूड काय आहे तो ते पाहत असतो. आणि तो या ठिकाणी म्हणत आहे की या असुंती पलिष्ट्याने जीवन देवाच्या सेना तुच्छ लेखाव्या काय. त्याच्याकडं काहीही नसताना प्रियांनो दाविदाकडे त्याचा ॲटिट्यूड परमेश्वराने पाहिला. आणि हेच गोष्ट परमेश्वर प्रत्येक व्यक्तीमध्ये पाहत असतो की याच्याकडं ज्यावेळेस काहीच नाही आहे, याचा माझ्याविषयी ॲटिट्यूड काय आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. वाटायला खूप लहान गोष्ट वाटते आपल्याला, परंतु ही खूप मोठी गोष्ट आहे परमेश्वराच्या दृष्टीने, की ज्यावेळेस याच्याकडं काहीच नसतं, हा माझ्याकडं कसा पाहतो आणि याचे माझ्याविषयीचे विचार काय आहेत. प्रियांनो, दाविदाविषयी तुम्ही जर पाहताल खूप क्लिअर दिलेलं आहे. एवढे सगळे बाकीचे जेवढे सगळे लोक होते त्यांच्याकडे युद्ध सामग्री होती, चिलखतं होते, भाले होते, सगळ्या गोष्टी होत्या, परंतु ते लढू शकत नव्हते. हा एक व्यक्ती येतो त्या ठिकाणी भाकरी घेऊन आणि तो त्यांना म्हणतो, अरे हा कोण लागून गेला, हा कोण आहे की याने त्या जिवंत देवाच्या नावाने त्याला शिव्या घालाव्या. आणि मग पुढे जाऊन आपण ज्यावेळेस आपण पाहतो की दाविदाने पुढे जाऊन त्या ठिकाणी तो गलियाथाशी लढला. माझा पहिला मुद्दा या ठिकाणी हा आहे प्रियांनो, ॲटिट्यूड महत्त्वाचा आहे. परमेश्वराने दाविदामध्ये त्याचा ॲटिट्यूड पाहिला, त्याचा दृष्टिकोन काय आहे तो त्याने पाहिला. आपण दुसऱ्या मुद्द्याकडे येऊयात. दुसरी गोष्ट काय आहे अशी दाविदामध्ये, आणि ती ही आहे की त्याने जी आपल्या पवित्र शास्त्रात वचन आहे की मी तुला माझ्या प्रतिरूपाचा तयार केलेला आहे. वी हॅव गॉड्स इमेज ऑन अस. आणि प्रियांनो, जर माझ्यावरती ती इमेज आहे तर मी ती किती जबाबदारीने ती चालवत आहे किंवा घेऊन चालत आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी एक वाक्य वापरेल की दाविदाने असं मी सांगेल की दावीद मेंटेन्ड द व्हॅल्यू, द पॉवर अँड द इम्पॉर्टन्स ऑफ द लॉर्ड्स नेम. ज्यावेळेस त्याच्याकडं काहीच नव्हतं, आपल्याकडे काहीही नसताना त्याने परमेश्वराची जी इमेज आहे, त्याची जी प्रतिरूप आहे, त्याने त्याची जे महत्त्व आहेत आणि त्याची जी व्हॅल्यू आहे आणि त्याचं जे सामर्थ्य आहे ते त्याने तसंच ठेवलं. आपल्याकडं काही नसताना ज्यावेळेस हे त्याने दाखवून दिलं, परमेश्वराने हा विचार केला त्याच्याविषयी, जर ह्याच्याकडे काहीच नाही त्यावेळेस हा असा वागू शकतो, ज्यावेळेस मी ह्याच्याकडे सामर्थ्य देईल त्यावेळेस तो माझं नाव अधिक आणि अधिक उंच करेल. आणि हे आपल्याला कुठं दिसतं, पहिले शमूएल 17वा अध्याय 45वे वचन. आणि या ठिकाणी शब्द महत्त्वाचे आहेत, त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझ्याकडे आलो आहे. त्याचं नाव त्याने मोठं केलं. प्रियांनो, दाविदाकडे काहीच नाही आहे, त्याच्याकडे लढण्याच्या गोष्टी नाही आहेत आणि त्याने स्वतःच्या बलकौशल्यावरती अवलंबून राहिला नाही, त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, परंतु त्याने जाऊन त्याला हे सांगितलं की मी तसा आलेलो नाही आहे, मी आलो आहे तर ते म्हणजे त्या जिवंत देवाच्या नावाने मी तुझ्यासमोर आलो आहे. आणि दुसरं वचन ते खूप महत्त्वाचं आहे, त्याच्याकडे तुम्ही लक्षपूर्वक ऐका. ते म्हणजे पहिले शमूएल 17वा अध्याय 47वे वचन. आणि मी त्याचा दुसरा भाग वाचतो. सगळ्या समुदायास कळून येईल की परमेश्वर तरवारीने व भाल्याने विजयी होत नाही, कारण युद्ध परमेश्वराचे आहे. दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याच्यात. कोणाला कळून येईल की सगळ्या समुदायास कळून येईल. परमेश्वराला हे हवं असतं प्रियांनो, की तू सगळ्या लोकांना जाऊन सांग तुझ्या बोलण्यातून, तुझ्या जिभेतून की मी किती मोठा आहे. प्रियांनो, दाविदाने तेच केलं. त्याने काय केलं, या ठिकाणी त्याने एक वाक्य वापरत आहे की सगळ्या समुदायास कळून येईल. इतक्या मोठ्या
एक मोठा योद्धा त्याच्या समोर आहे, तो त्याला एका हातातून त्याला चिरडावं असं चिरडू शकतो आणि त्याच्या समोर हा दावीद उभा राहून मोठ्याने परमेश्वराचा गौरव करून म्हणत आहे की युद्ध कोणाचंच नाही, युद्ध परमेश्वराचं आहे. ह्या तलवारी, ह्या भाली ज्या आहेत या कुचकामी आहेत आणि या ठिकाणी जर काही आहे तर ते परमेश्वराचं नाव आणि युद्ध त्याचंच आहे. प्रियानो, हे महत्त्वाचं आहे. परमेश्वराने हे पाहिलं की माझ्या नावाचं जे मी याला दिलेलं आहे, माझी जी इमेज याच्यावर मी टाकलेली आहे, हा या इमेजला किती व्हॅल्यू देत आहे, माझी इमेज मेंटेन करत आहे का. प्रियांनो, आमच्यावरती सुद्धा प्रत्येक व्यक्ती या जगात जो जन्माला येत असतो त्याच्यावरती परमेश्वराची इमेज और जो शिक्का आहे तो शिक्का मारलेला आहे. आपण किती खरे उतरत आहोत त्या इमेजवरती ह्याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे, कारण परमेश्वर ते पाहत असतो. प्रियांनो, परमेश्वराने त्याची जी इमेज आहे किंवा दाविदाने त्याची जी इमेज परमेश्वराने त्याच्यावर टाकली होती त्याची तो किती लायक आहे हे त्याने दाखवून दिलं. ही प्रूव्ड इज वर्थ की परमेश्वरा तुझी इमेज माझ्यावरती आहे आणि ते मी तसंच मेंटेन ठेवल. प्रियांनो, तुम्हाला मी एक उदाहरण देतो. पुष्कळ वेळेला आपल्यासोबत घडलं असेल, आपण आपल्या लेकरांनासुद्धा म्हणत असतो माझं नाव मातीत मिळवू नकोस किंवा माझं नाव तुझ्यावरती आहे. आपण आपल्या त्या नावाला जपत असतो. हे का करतो प्रियांनो? कारण आपण परमेश्वराच्या प्रतिरूपाचे आहोत आणि म्हणून जसा परमेश्वर विचार करतो तसा आपणही विचार करत असतो. पुष्कळ वेळेला काही ठिकाणी ज्यावेळेस आपण आपली ओळख देत असतो किंवा आपण आपलं नाव देत असतो, आपण समोरच्याला काळजीपूर्वक सांगतो माझी ओळख आहे, माझं नाव खराब होऊ देऊ नको. आपण का नावाला जपतो प्रियांनो? कारण नाव आणि इमेज आपली महत्त्वाची आहे. जर एका परिवारामध्ये जर 3-4 लेकरं असतील तर काही लेकरं ते नाव उंच करतात आणि काही लेकरं ते नाव धुळीस मिळवतात. नाव सगळ्यांवरती आहे प्रियांनो. त्या बापाचं जे नाव असतं ते नाव सगळ्या लेकरांवरती असतं, परंतु काही लेकरं ते नाव उंच करतात, त्या नावाची व्हॅल्यू वर करतात. तर काही लेकरं तेच नाव, बापाचं नाव धुळीस मिळवतात. दावीद, जर आपण परमेश्वराचं आणि मनुष्याचं नातं पाहिलं, आपण सगळे त्याचे लेकरं आहोत, आपल्या सगळ्यांवरती इमेज आहे. दावीद हा एक असा व्यक्ती होता ज्याने ते नाव उंच केलं, त्याची व्हॅल्यू त्याने वाढवली. प्रियांनो, मी किंवा आपण सर्वजण परीक्षण करूयात, आपण ती व्हॅल्यू वाढवत आहोत का? आणि जर वाढवत नसू, म्हणूनच परमेश्वर कदाचित आपल्याविषयी हे वाक्य वापरू शकत नाही की हा माझ्या मनासारखा आहे. हे खूप महत्त्वाचं आहे प्रियांनो. आणि या ठिकाणी आपण ज्यावेळेस पाहतो की या ठिकाणी परमेश्वराने दाविदाचा ॲटिट्यूड पाहिला आणि ज्यावेळेस कळलं की ह्याच्याकडे ज्यावेळेस काही नसताना हा माझं नाव इतकं वर करू शकतो, याच्या हातात मी जर राज्य दिलं तर हा काय करेल. आणि म्हणून ज्यावेळेस शाऊलाने चूक करून बसला, परमेश्वराने सांगितलं ऑलरेडी मी माझा राजा निवडलेला आहे. अजून एक गोष्ट मला ही सांगायची प्रियांनो, आता जर तुमच्याकडे काही नसेल आणि त्या थोडक्या गोष्टींमध्ये तुम्ही परमेश्वराचं नाव उंच केलं आणि त्याच्यामध्येच तुम्ही त्याला गौरव आणलं, परमेश्वर ते पाहून अनेक मोठ्या गोष्टींवर तुम्हाला अधिकारी म्हणून नेमणार आहे. का नेमणार आहे? कारण तुम्ही थोडक्या गोष्टींमध्ये त्याचं नाव उंच केलं. तो हे पाहिल ह्याला जर मी उंच केलं तर तो अजून माझं नाव किती उंच करेल. का हा स्वतःच्या फेमसाठी, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी ही गोष्ट करत आहे, हे देखील परमेश्वर पाहत असतो. तर त्याच्यामुळे या ठिकाणी हे पाहणं गरजेचं आहे की आपला ॲटिट्यूड काय आहे आणि आपण जे नाव आपल्यावरती आहे आपण ते साजेसं वागत आहोत का, ती इमेज आपण कॅरी करत आहोत का. आणि आपण जर इतके स्वतःच्या नावाला इतकं महत्त्व देऊ शकतो तर परमेश्वर किती देत असेल याचा विचार करा प्रियांनो. जर आपण आपल्या लेकरांना म्हणू शकतो की माझं नाव मोठं कर, माझं नाव धुळीस मिळू देऊ नको, का? कारण माझं नाव त्या ठिकाणी आहे. म्हणून हे समजणं गरजेचं आहे की परमेश्वर किती विचार करत असेल. आणि जर मला ह्या पृथ्वीवर जन्मास घातला आहे परमेश्वराने, तर तो किती विचार करत असेल की नाही माझं नाव उंच करण्यामध्ये कोण त्या ठिकाणी धडपड करत आहे, मी त्याला महत्त्व देईल. हे फार महत्त्वाचं आहे. आता या ठिकाणी तिसरा जो मुद्दा मी घेत आहे तो हा आहे की ज्यावेळेस दाविदाच्या हातात एक राजा असताना सगळी सामर्थ्य होतं, सगळी पॉवर होती, त्यावेळेस तो कसा वागला.
आणि या ठिकाणी एक इतक्या सुंदर 2 उल्लेख आहेत ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगेल की त्याने आपल्या शत्रूंमध्ये सुद्धा परमेश्वराचा अभिषेक पाहिला. आपल्याला तुम्ही वाचलं असेल कदाचित की 2दा त्याने शाऊलावरती, ज्यावेळेस त्याला शाऊलाला तो मारू शकत होता, ज्यावेळेस शाऊल त्याच्या जीवाच्या मागं लागला होता, जीव घेण्याच्या मागं लागलेला होता, त्यावेळेस दाविदाने त्याला सोडून दिलं आणि त्याचे जे सहकारी होते त्यांनी एकच शब्द वापरला की याच्यावर की याला सोडून द्या, याला मारू नका. आणि ते वचन जे आहे ते आहे 1 शमूएल 24वा अध्याय 6वं वचन मी वाचतो. तो आपल्या लोकांना म्हणाला, आणि शब्द खूप महत्त्वाचे आहेत प्रियांनो, कारण ते शब्द मधून परमेश्वराने दाविदाचा ॲटिट्यूड पुन्हा एकदा पाहिला की याने आपल्या शत्रूंवर देखील त्याने हे बघितलं की हे देखील, हा व्यक्ती देखील, याच्यावर देखील परमेश्वराचं इमेज आहे, प्रतिरूपाचा आहे, आणि मी याला मारू शकत नाही कारण याच्यावर परमेश्वराचा अभिषेक आहे. ते वचन असं आहे, तो आपल्या लोकांना म्हणाला, मी आपल्या स्वामीवर, परमेश्वराच्या अभिषिक्तावर हात टाकावा अशी गोष्ट परमेश्वर मजकडून न घडवो, कारण तो परमेश्वराचा अभिषिक्त आहे. आणि दुसरं वचन महत्त्वाचं आहे 1 शमूएल 24वा अध्याय आणि 12वं वचन असं सांगतं. आणि त्यावेळेस तो शाऊलाला लांब जाऊन त्यावेळेस हे वाक्य वापरत आहे, ते हे आहे, परमेश्वर तुमच्या माझ्यामध्ये न्याय करो, पण माझा हात आपणावर पडावयाचा नाही. प्रियांनो, या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात सांगेल की जे देवाचं चारित्र्य आहे, आपण ज्याला म्हणतो गॉड्स कॅरेक्टर, आणि बायबलमध्ये म्हणून नवीन करारामध्ये वचन आहे, तू आपल्या शत्रूवरही प्रीती कर. दावीद नवीन करारात नव्हता, पण जुन्या करारामध्ये दाविदाने आपल्या वागण्यातून दाखवून दिलं की जो प्रत्येक व्यक्ती ह्या पृथ्वीवर जन्माला आलेला आहे त्या व्यक्तीवर परमेश्वराची इमेज आहे, आणि मला कोणताच अधिकार नाही आहे की मी त्या व्यक्तीचा नाश करावा किंवा त्या व्यक्तीला दुःख द्यावं. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वराने दाविदाचा हाच ॲटिट्यूड पाहिला की हा जर व्यक्ती या ठिकाणी त्याला हा व्यक्ती मारण्याचा प्रयत्न करत आहे, पण तरीही दावीद या ठिकाणी एक वाक्य वापरत आहे, त्याच्या हातामध्ये याचं नुकसान करण्याची, याला मारून टाकण्याची संधी मी याला दिलेली आहे, तो काय करत आहे मला हे पाहायचं आहे. आणि दावीद एकच वाक्य वापरतो, त्याचे जे सहकारी आहेत तो त्यांना एक वाक्य वापरून सांगतो की याला हात लावायचा नाही. ज्यावेळेस त्याच्या हातामध्ये जे देवाचं जे कॅरेक्टर आहे तो त्या ठिकाणी दाविदाने ते जगून दाखवलं की त्याच्या हातामध्ये सर्व सामर्थ्य होतं. या गोष्टींमध्ये त्याने ज्यावेळेस हे पाहिलं की परमेश्वराने शाऊलाला त्याच्या हातामध्ये देऊन टाकलं होतं, आणि तरीही दाविदाने शाऊलाला मारून टाकलं नाही. प्रियांनो, आपल्या हातात ज्यावेळेस सामर्थ्य येत असतं, आपल्या हातामध्ये ज्यावेळेस सगळ्या गोष्टी असतात, आपण त्यावेळेस कसे वागतो हे खूप महत्त्वाचं आहे. आपण पुढच्या गोष्टीकडे वळूयात. याच्यामध्ये दाविदाचं तिसरं जे खूप महत्त्वाचं जे कॅरेक्टर आहे ते हे दिसतं की त्याने प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्यावर नुकसान जरी झालं तरीही त्याने देवाची इच्छा त्यामध्ये पाहिली. आणि त्या ठिकाणी 2 घटना घडलेल्या आहेत, आणि त्या 2 घटना मी तुमच्यासमोर आणत आहे. आता या ठिकाणी पहिली जी आहे तर त्या ठिकाणी ज्यावेळेस अबशलोम त्याचा जो मुलगा आहे त्यावेळेस त्याने त्याचं राज्य काबीज केलं, त्यावेळेस दाविदाला पळ काढावा लागला. आणि त्यावेळेस 2 शमूएल 15वा अध्याय 25 आणि 26वं वचन या ठिकाणी दाविदाने ही गोष्ट कशी घेतली हे महत्त्वाचं आहे. त्याने एक राजा आहे, त्या राजाचं सामर्थ्य आहे आणि ते त्याच्याकडून काढून घेतलं जात आहे, त्याला पळ काढावं लागत आहे. त्याने सहजासहजी अबशलोमाला मारून टाकलं असतं, युद्ध केलं असतं, परंतु दाविदाने तसं केलं नाही. दाविदाने काय केलं हे महत्त्वाचं आहे, आणि ते या ठिकाणी ह्या वचनातून आपल्याला कळतं. ते वचन हे आहे 2 शमूएल 15वा अध्याय 25 आणि 26. परमेश्वराची कृपादृष्टी मजवर झाली तर तो मला परत आणील आणि हा कोश व आपले मंदिर मला पुन्हा दाखवेल. प्रियानो, आपला ॲटिट्यूड काय असतो, आपण ह्या गोष्टींना कसं पाहतो? ज्यावेळेस परमेश्वर आपल्याकडून सगळ्या गोष्टी काढून घेत असतो
त्यावेळेस आपण काय वागतो आणि आपण काय बोलतो हे खूप महत्त्वाचं आहे. आपण इयोबाविषयी पण पाहिलं आहे, परंतु दाविदाविषयी ज्यावेळेस आपण पाहतो, दावीद एकच वाक्य वापरत आहे. त्याच्याकडून त्याला त्याच्याच राज्यातून पळ काढावं लागत आहे, त्याला लांब निघून जावं लागत आहे, इतकं ऐश्वर, इतकं सुख समृद्धी सोडून त्याला बाहेर निघावं लागत आहे. आणि या ठिकाणी दावीद परमेश्वराची इच्छा काय असेल हे जाणण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तो जे वाक्य वापरतो ते खूप महत्त्वाचं आहे. ते वाक्य हे आहे जे वचनात दिलेलं आहे की परमेश्वराची जर कृपादृष्टी माझ्यावर झाली तर तो मला परत आणील, आणि नाही आणलं तरी दॅट इज ओके, आणि हा कोश व आपले मंदिर मला पुन्हा दाखवील. प्रियानो, जर तुमच्याकडून एखादी गोष्ट परमेश्वराने काढून घेतली, तुम्ही त्याविषयी भांडत बसता का हा विचार करता की ही जर गोष्ट माझ्यापासून काढून घेतलेली आहे तर यामध्ये परमेश्वराची जर इच्छा असेल तर ही गोष्ट तुम्हाला परत देईल, आणि जरी नाही दिली तरी तो परमेश्वर महानच आहे, त्याच्या इच्छेपुढे मी नाही. दुसरी घटना जी आहे त्या ठिकाणी आपण बघत आहोत तर ती म्हणजे शिमी नावाचा जो व्यक्ती आहे, त्याने ज्यावेळेस तो दाविदाला शिव्याशाप देत होता त्या ठिकाणी ते जे संवाद आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आणि तो असा आहे, 2 शमूएलाचा 16वा अध्याय आणि 10वं वचन. आणि त्या ठिकाणी असं दिलेलं आहे की तो शिव्याशाप देत आहे आणि दाविदाला शिव्याशाप दे. दावीद असं म्हणत आहे की दाविदाला शिव्याशाप दे असे खुद्द परमेश्वराने त्याला सांगितले असल्यास तू हे का करतोस असे म्हणण्याची कोणाची प्राज्ञा आहे. आणि त्यानंतर 12वं वचन असं सांगतं, दावीद आपल्या लोकांना म्हणत आहे की त्याला शिव्याशाप देऊ द्या, कारण परमेश्वरानेच त्याला सांगितले असेल, मला होत असलेला उपद्रव कदाचित परमेश्वर पाहिल आणि या शिव्याशापाबद्दल मला चांगला मोबदला देईल. प्रियांनो, हा एक राजा आहे. मी तुम्हाला संदेशाच्या सुरुवातीला सांगितलं, एका राज्यात ह्या गोष्टी चालत नाहीत. ज्यावेळेस मी सौदी अरेबियामध्ये होतो त्याच्यामध्ये एका पत्रकाराने ज्यावेळेस ह्या राजाविषयी आणि त्याच्या परिवाराविषयी ज्यावेळेस तो बोलला, त्याचे तुकडे करून त्याला मारून टाकण्यात आलं होतं प्रियांनो. आणि या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही 9वं वचन वाचताल, 9वं वचन खूप क्लिअरली सांगतं. आणि त्या ठिकाणी दाविदाचा एक सहकारी येतो, त्याला म्हणतो ह्या मेलेल्या कुत्र्याने माझ्या स्वामी राजास शाप द्यावा काय, मला त्याच्यावर चालून जाण्याचा हुकूम द्यावा, मी त्याचे डोके उडवतो. प्रियांनो, आपल्या हातात ज्यावेळेस सामर्थ्य असतं नुकसान करण्याचं समोरच्याचं, त्या व्यक्तीने आपल्याचं वाईट केलेलं आहे, आपण त्याचं नुकसान सहजासहजी करू शकतो. तो व्यक्ती कमजोर जरी असला, त्याला चिरडणं फार सोपं असतं. त्यावेळेस आपण कसे वागतो हे महत्त्वाचं आहे. दाविदाने ते दाखवून दिलं आणि त्याने आपल्या हातात सामर्थ्य होतं, आपल्या हातात तितका अधिकार असतानासुद्धा दावीद परमेश्वराची इच्छा काय हे पाहत आहे. आणि आपल्याला शिव्या शाप देणाऱ्या व्यक्तीला दावीद हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे की कदाचित परमेश्वरानेच सांगितलं असेल की याला जाऊन शिव्याशाप दे, तर मी कोण आहे याला सांगणार की मला शिव्याशाप देऊ नकोस. आणि या ठिकाणी तो हे पुढचं वाक्य वापरत आहे की या ठिकाणी मला जर शिव्याशाप देऊन कदाचित जर परमेश्वराला आनंद मिळत असेल आणि ते पाहून जर त्याने मला त्याचा मोबदला दिला तर किती चांगले. प्रियांनो, आपण काय करतो, आपल्याला कोणी जर शिव्याशाप दिले, आपल्याला जर कोणी काय बोललं तर आपले हात वर जातात आणि आपण त्या ठिकाणी इक्वल अमाऊंटमध्ये तितक्याच शिव्या द्यायला तयार पण असतो. आपली ओळख किती आहे, आपण काय करू शकतो आणि आपलं सामर्थ्य किती आहे हे दाखवण्याचा आपला प्रयत्न असतो. एक राजा या प्रियांनो, आपण तो कोणीच नाही, आपल्या हातात काहीच नाही, आपण एक सामान्य नागरिक आहोत. आणि तरीही त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला इतका आपल्यामध्ये इगो असतो की थोडं जरी काही झालं तर आपण जाऊन बोलायला तयार असतो की नाही, माझ्याविषयी असं बोलण्याचा हिंमत कशी झाली, आणि आपण कशात काही नसताना आपण जाऊन भांडायला पण तयार असतो. एक राजा या ठिकाणी एक वाक्य वापरत आहे की मला जरी शिव्याशाप दिलेले आहेत तरी यामध्ये परमेश्वराची इच्छा काय आहे हे मला जाणून घेणं गरजेचं आहे. कदाचित जर परमेश्वरानेच याला सांगितलं असेल तर मी याला काहीच करू शकत नाही आणि त्याला शिव्याशाप देणं हे योग्य आहे. कदाचित या शिव्याशाप देऊन आणि ते माझं सहन करणं पाहून परमेश्वराने जर माझ्यावर दया केली तर तो त्याचा मला मोबदला देईल. अशा रीतीने दाविदाने या गोष्टीला पाहिलं. प्रियांनो, अब्राहम लिंकन जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, त्यांचं एक वाक्य आहे, एक कोट आहे, खूप महत्त्वाचं आहे. इफ यू वॉन्ट टू टेस्ट अ मॅन्स कॅरेक्टर, गिव्ह हिम पॉवर. गिव्ह हिम पॉवर. एका व्यक्तीचं जर तुम्हाला चारित्र्याचं परीक्षण करायचं आहे तर
ते असे म्हणतात, त्याच्या हातामध्ये तुम्ही अधिकार द्या, मग तुम्हाला कळेल काय आहे. प्रियानो, दाविदाने प्रूव्ह केलं आपल्या वागण्यातून की परमेश्वरा, माझ्या हातात जर तू अधिकार दिलेला आहेस तर त्या अधिकाराचं मी उल्लंघन किंवा दुरुपयोग करणार नाही. हे महत्त्वाचं आहे. प्रियानो, तुमच्या हातामध्ये जर अधिकार दिला, परमेश्वराने द्यायचं ठरवलं, तर तुम्ही कसे वागणार आहात? आता जो अधिकार आहे त्याच्यात तुम्ही कसे वागत आहात? तुमच्याकडे आता जे अधिकार आहेत त्याच्यामध्ये तुम्ही परमेश्वराचं गौरव कसे करत आहात? त्याचा दुरुपयोग करत आहात का? हे फार महत्त्वाचं आहे. आता जे अधिकार तुमच्याकडे आहेत त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचं गौरव करताय, स्वतःच्या नावाला महत्त्व आणण्यासाठी झटत आहात, की ह्या जीवनाद्वारे परमेश्वराचं नाव कसं मोठं होईल याकडे पाहतात. हे महत्त्वाचं आहे. दाविदाने तेच दाखवलं की परमेश्वरा, जरी तुम्हाला राजा बनवलेला आहेस तरी अधिकार हा माझ्या स्वतःमुळे मला मिळालेला नाही आहे, तर हा अधिकार तू मला दिलेला आहेस आणि त्याच्यामुळे ज्या गोष्टी घडतात या तुझ्या इच्छेनुसार घडतात आणि मी कोणीच नाही. आणि म्हणून त्याच्यावर ज्यावेळेस शिव्याशाप त्याला देण्यात आल्या, ज्यावेळेस त्याला त्याच्याच राज्यातून आपल्या मुलाच्या हातून जीव वाचवण्यासाठी पळ काढावा लागला, या दोन्ही घटनांमध्ये प्रियानो, दाविदाने परमेश्वराची इच्छा काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून त्या ठिकाणी तो म्हणत आहे की ह्याच्यामध्ये जर इच्छा असेल तर तो मला परत आणील. जर तो मला शिव्याशाप देत आहे, जर परमेश्वराने त्याला सांगितलं असेल तर मी कोण आहे त्याला मारून टाकणारा? आणि आपल्या हातामध्ये अधिकार असताना त्याला त्याचं मुंडकं उडवण्याचा प्रियानो किती वेळ लागतो? तो त्या ठिकाणी फक्त एक वाक्य बोलू शकला असता की ओके ठीक आहे, तलवार घेऊन जा आणि त्या व्यक्तीचं मुंडकं छाटून ये. 2 मिनिटात त्या गोष्टी घडल्या असत्या. काय झालं असतं? काहीच नाही. राजा आहे तो. त्या ठिकाणी त्याच्यावरती कोणत्या प्रकारचे कोर्टामध्ये खटला वगैरे तो पण सुद्धा चालला नसता. पण या ठिकाणी आपल्या हातात अधिकार आहे, तरीही तो कसा वागत आहे हे परमेश्वराने पाहिलं. आणि म्हणूनच परमेश्वर वाक्य वापरतो की हा माझ्या मनासारखा आहे. प्रियानो, मी पुन्हा एकदा जे आपण इतक्या वेळ पाहिलं त्या सगळ्या गोष्टी बांधण्याचा प्रयत्न करत आहे की या ठिकाणी दाविदाविषयी 3 महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहिल्या की त्याचा ॲटिट्यूड परमेश्वराप्रती काय होता. पहिली गोष्ट ते परमेश्वराने त्याच्यामध्ये पाहिलं. दुसरी गोष्ट, त्याच्यावरती जी इमेज दिलेली आहे, जे प्रतिरूपाचा त्याला तयार केलेला आहे. दावीद हा इतर 19 राजांपैकी तो एक असा राजा होता, त्याने त्या इमेजची व्हॅल्यू वाढवली. आणि तिसरी गोष्ट जी महत्त्वाची आपण पाहिली की त्याच्यावरती वाईट जरी झालं तरी त्याच्यामध्ये दाविदाने परमेश्वराची इच्छा त्यामध्ये काय असेल हे पाहण्याचा प्रयत्न केला. प्रियांनो, ह्या घटना आपण इतिहासात वाचतो. जर तुम्ही सगळे स्तोत्र जर तुम्ही वाचले, 150 स्तोत्र, त्याच्यामधले जे महत्त्वाचे 80-90% ते पूर्ण दाविदानेच लिहिलेले आहे, ते जर तुम्ही पूर्ण वाचले, त्याच्यामध्ये त्याचा ॲटिट्यूड म्हणजे प्रत्येक स्तोत्रामध्ये तुम्ही जर पाहताल, तो म्हणतो की परमेश्वरा, शत्रू माझ्यावर येऊन ठेपलेला आहे, तो असं करत आहे, तो तसा करत आहे, मला हे त्रास आहे, मला तो त्रास आहे. आणि तो एंडिंग खूप सुंदर करतो आणि तो त्या ठिकाणी म्हणतो, पण तरीही मला हे माहीत आहे की तू परमेश्वर आहेस आणि तू मला यातून वाचवशील. प्रियांनो, ही ब्युटी आहे आपल्या परमेश्वराची. तो कधीच हे सांगत नाही की तू जर माझ्याकडे आलास तर मी सगळे तुझे दुःख काढून घेईल. तो हे वाक्य सांगतो, तो तुम्हाला हे सांगतो की कितीही जरी दुःख आले तर त्याच्यामध्ये मी तुझ्या सोबत असेल आणि त्याच्यामध्ये मी तुला तयार करेल. प्रियांनो, हे फार महत्त्वाचं आहे. सगळे स्तोत्र वाचून पहा, सगळ्या गोष्टी, की काही मरी जरी आली, हे झालं ते झालं, माझ्यावरती कितीही संकट आले, तरी परमेश्वरा मला हे माहिती आहे की तू माझ्याबरोबर आहेस. तो परमेश्वराला त्या व्याकुळतेने प्रश्न विचारतो की तू हे का करत आहेस माझ्यासोबत. परमेश्वर म्हणतो, तुला दुःख जर व्यक्त करायचं आहे तर ते माझ्यामध्ये व्यक्त कर. राग व्यक्त करायचा असेल, प्रियांनो, ह्या नॅचरल फिलिंग्स आहेत आपल्या. राग व्यक्त करणे, दुःख व्यक्त करणे, इमोशनली वीक वाटणे, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा परमेश्वर म्हणतोय की मला आवडेल की तू जर माझ्यामध्ये त्या गोष्टी व्यक्त करत आहेत. प्रियांनो, दाविदाने प्रॅक्टिकली दाखवून दिलं होतं की एक मॉडेल नातं काय असतं परमेश्वराचं त्याच्या लोकांसोबत. आणि म्हणून परमेश्वर त्याच्याविषयीच वाक्य वापरत आहे की हा माझ्या मनासारखा आहे. त्याने ते नातं इतकं सुंदर तयार केलं, ते एक नातं इतकं सुंदर विणलं होतं त्याने. आणि त्याच्यामधून त्याने हे दाखवून दिलं की परमेश्वरा, तुला जसं पाहिजे मी तसं जगत आहे. प्रियांनो, कदाचित मी 100, ज्यावेळेस आपण शाळेमध्ये परीक्षा देतो प्रियांनो, त्यावेळेस आपल्याला 100% मार्क्स नाही मिळत. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेस आपण
आपण बघतो की ओके ठीक आहे, आपण म्हणतो नाही 75% वर पडले, मग आपण म्हणतो डिस्टिंक्शनमध्ये आहे. प्रियांनो, दाविदाने डिस्टिंक्शनच्या पलीकडे ते मार्क्स मिळवले होते. आपल्या जीवनाचा उद्देश इतकाच पाहिजे प्रियांनो, की जास्तीत जास्त 100% पर्यंत आपलं जीवन परमेश्वराला आवडेल असं असलं पाहिजे. येस, 100% होणार नाही हे परमेश्वराला सुद्धा माहीत आहे. कदाचित 80% होईल, कदाचित 70%च होईल, कदाचित 75% होईल. आणि ते जे उरलेलं जे टक्केवारीची मार्जिन आहे, 25% असेल, 20% असेल, त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की परमेश्वराची कृपा पुरे आहे. त्या कृपेमुळे आपण वाचणार आहोत. आणि म्हणून दावीद, जर आपण म्हणतो की हा एक वर्ग आहे आणि याच्यामध्ये इतके सगळे विद्यार्थी आहेत, मी हे सांगेल की दावीद त्या ठिकाणी पहिला होता, कारण त्याच्याविषयीच परमेश्वर हे वाक्य म्हणतो की हा माझ्या मनासारखा आहे. मी कदाचित हे म्हणेल की तो डिस्टिंक्शनच्याही पुढे त्याने मार्क्स मिळवले आणि परमेश्वराने पाहिले की नाही, मला जसं आयडियल पाहिजे, मला जसं मॉडेल नातं पाहिजे, त्या मॉडेल नात्याच्या जवळपास जाणारा दावीद हा एकच आहे. आणि म्हणून त्याने ह्या ज्या गोष्टी, त्या 3 महत्त्वाच्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या, त्या त्याने करून दाखवल्या. आणि म्हणून ह्या व्यक्तीविषयी परमेश्वराने वाक्य वापरलं की हा माझ्या मनासारखा आहे. प्रियांनो, परमेश्वराने कदाचित असं होऊ शकेल की कदाचित माझ्या जीवनामध्ये परमेश्वराने ज्या प्रत्येकाच्या आपल्या जीवनामध्ये जे वचनं दिली आहेत ते सगळ्या गोष्टी पूर्ण होतील गरजेचं नाही आहे. प्रियांनो, हे समजणं गरजेचं आहे. आपलं आयुष्य फक्त 70-80 वर्षांचं आहे. परमेश्वर हा अनंत काळामध्ये जगत असतो आणि फक्त माझ्यासाठी परमेश्वर गोष्टी घडवून आणणार नाही. आपल्याला हे समजणं गरजेचं आहे प्रियांनो, की आपण टाईम नावाची जी कॅप्सूल आहे, जी इटर्निटी, अनंत काळामध्ये टाईम नावाची कॅप्सूल परमेश्वराने टाकलेली आहे, त्या वेळेत आपण राहत आहोत. आणि त्याही वेळेमध्ये माझ्याकडं फक्त बोटावर मोजणे इतकी 70-80 वर्ष आहेत. दावीद जे ती 70-80 वर्ष, जितके तो वर्ष जगला, त्याच्यामध्ये त्यांनी मॅक्सिमम प्रयत्न हा केला की माझी टक्केवारी जास्त पाहिजे. आणि म्हणून त्याच्याविषयी परमेश्वराने वापरला हा शब्द की हा माझ्या मनासारखा आहे. प्रियांनो, जर तुम्ही इतर जे महान जे चारित्र्य किंवा कॅरेक्टर्स बायबलमध्ये दिलेले आहेत, यांचे विचार तसे होते आणि त्याविषयी आपण जर बायबलमध्ये वाचलं तर तुम्हाला हे कळेल. आणि खूप महत्त्वाचं वचन आहे इब्री 11:13, याच्यामध्ये आपल्याला कळेल की या ठिकाणी त्या लोकांनी फक्त त्यांना जी वचनं दिलेली होती ते लांबून पाहिली त्यांनी आणि त्यांनी परमेश्वराचं गौरव केलं. ते वचन हे आहे इब्री 11:13. हे सर्वजण या ठिकाणी जर तुम्ही अध्याय वाचला 11वा अध्याय, तर तुम्हाला त्या ठिकाणी पावलाने प्रत्येकाविषयी दिलेलं आहे की प्रत्येकाने विश्वासात कसे ते खंबीर राहिले. आणि मग तो त्या ठिकाणी एक वाक्य वापरत आहे की हे सर्वजण विश्वासात टिकून मेले, त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती, तर त्यांनी ती दुरून पाहिली व तिला वंदन केले आणि आपण पृथ्वीवर परके व प्रवासी आहोत असे पत्करले. त्यांनी हे मान्य केलं की इथले आपले आयुष्य थोडंसंच आहे, आपल्याला जायचं आहे. प्रियांनो, आपण कसे जगत आहोत? आपण तर असे जगतो की या ठिकाणी जसं आपल्याला कायमच्या या ठिकाणी आपल्याला राहायचं आहे. आपल्या ज्या रोजच्या दिनचर्या असतात ते याच्याकरिता असतात की माझं नाव कसं मोठं होईल, मला जास्तीत जास्त संपत्ती कशी मिळवता येईल, याकरिता आपली झटपट असते. दाविदाने तसं केलं नाही. आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की आधी माझं राज्य मिळवण्याचा प्रयत्न कर, जगी गोष्टी माझ्यासाठी तुला द्यायला खूप सोप्या आहेत. प्रियांनो, तुम्हाला जे प्रॉमिसेस दिलेली आहेत, तुम्हाला जी वचनं दिलेली आहेत, कदाचित पूर्ण होणार नाहीत. आणि अजून एक वचन खूप महत्त्वाचं आहे, पण ते मी तुमच्यासाठी इंग्लिशमध्ये वाचेल. त्याचं ट्रान्सलेशन मला खूप आवडलं इंग्लिशमध्ये. इब्री 11:39 आणि ते असं म्हणतं की दीज वर ऑल कंडेम्ड म्हणजे त्यांना दोष देण्यात आले. दीज वर ऑल कंडेम्ड फॉर देअर फेथ, येट नन ऑफ देम रिसिव्ड व्हॉट हॅड बीन प्रॉमिस्ड. गॉड हॅड प्लॅन्ड समथिंग बेटर फॉर अस, सो दॅट ओनली टुगेदर विथ अस वुड दे बी मेड परफेक्ट. आपण अपूर्ण आहोत प्रियांनो. हे जे पृथ्वीची जी ज्यावेळेस सुरुवात झाली तेव्हापासून आत्तापर्यंत, अब्राहमापासून आदामापासून तर आत्तापर्यंत जितके मनुष्य घडले, आपण सर्व अपूर्ण आहोत. हे वचन व्हेरी क्लिअरली सांगतं. ज्यावेळेस सगळे एकत्र येऊ त्यावेळेस ते पिक्चर तयार होणार आहे. कदाचित प्रियांनो, तुमचा जो रोल असेल त्या चित्रामध्ये फक्त थोडासा असेल. तुम्ही हे सांगू शकत नाही परमेश्वराला की मला तू सगळं, मला महत्त्वाचं कर. तुम्ही कोण आहात? एक माती म्हणूच शकत नाही त्या कुंभाराला की तू मला असं का बनवलं, मला महत्त्व दे. नाही, त्याच्यात जशी इच्छा असेल तसं तुम्हाला जगावंच लागेल. प्रियांनो, मला प्रश्न हा तुम्हाला विचारायचा आहे आणि या ठिकाणी मी माझा संदेश संपवेल की परमेश्वराने जर तुम्हाला काहीच दिलं नाही तर तुम्ही काय करणार आहात? तुमच्या जर त्याने प्रार्थनाच ऐकल्या नाही तर तुम्ही काय करणार आहात?
आणि जर त्याने तुम्हाला टफ मोमेंट्स और कठीण प्रसंगातूनच घातलं तर तुम्ही काय करणार आहात, तुमचा ॲटिट्यूड काय असेल. प्रियांनो, महत्त्वाचं हे आहे, ज्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्यांमधून जाताल, वुड यू स्टील लव्ह गॉड. आज वेळ ही आहे प्रियांनो, आज आपण जे पिढ्यानपिढ्याचे पण जे ख्रिस्ती आहोत, आपल्याला परमेश्वर फक्त प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आणि देणारा परमेश्वर याच्या पलीकडे परमेश्वर आपण पाहिला आहे का, जे दाविदाने या ठिकाणी पाहिलेलं आहे. दाविदाने परमेश्वराला त्या पलीकडे पाहिलं, त्याने एक नातं तयार केलं. प्रियांनो, असं वाटत नाही कधी आपल्याला की आपण म्हणतो की नाही, कामापुरता असेल तरच हा मला आठवतो. हे आपल्याला का वाटतं? कारण आपण सुद्धा परमेश्वराच्या इमेजमध्येच तयार आहोत. आणि म्हणून मी देखील तेच वाक्य वापरतो, आपण सगळेजण वापरतो किंबहुना, की हां, काम असेल तर येतो. आपल्याला आवडतं की काम नसेल तरीही कोणी जर आपल्याकडे आलं तर आपण म्हणतो नाही यार, एक नातं आहे आमचं, एक मित्र असतो जो काही जरी नसला तरी आपल्याकडे येत असतो. प्रियांनो, हे मला का वाटतं, आपल्याला का सगळ्यांना वाटतं शरीरामध्ये, विचारांमध्ये? कारण आपली जी इंजिनिअरिंग आहे ती परमेश्वराने स्वतःसारखी केलेली आहे. जर हे मला वाटू शकतं, परमेश्वराला तसंच वाटतं. प्रियांनो, आठवून बघा आपल्या प्रार्थना आजपर्यंतच्या. जर त्या प्रार्थना फक्त कामानिमित्त असतील, परमेश्वर म्हणाल कामापुरता आहेस तू, लांब राहा. आपण काय करतो, असे कामापुरते जे लोक असतात आपल्या आयुष्यामधले, तेवढेच लांब ठेवतो. का लांब ठेवतो? कारण ते कामापुरते आहेत. परंतु जो त्या सगळ्या कामांना पलीकडे टाकून तू एक व्यक्ती कसा आहेस म्हणून मी तुझ्याकडे येत आहे, अशा लोकांना आपण का महत्त्व देतो? कारण त्या व्यक्तीने आपल्याला ओळखलेलं आहे. प्रियांनो, मला एक सांगा, इस्रायल टोटल 430 वर्षावर 400 वर्ष आपण धरूयात, ते गुलामगिरीत राहिले मिसर देशामध्ये, इजिप्तमध्ये. ज्यावेळेस हे लोक त्यामध्ये गेले, त्यावेळेससुद्धा काही लोक जिवंत असतील. आणि त्या लोकांना जो अनुभव आला, त्यांचा अनुभव हा असेल की अरे, आपल्याला गुलामगिरीत जावं लागले. त्यांच्यासाठी परमेश्वर वेगळा आहे. जे लोक गुलामगिरीत जगले, कितीतरी वर्ष जगून मेले, त्यांच्यासाठी परमेश्वर वेगळा, त्यांची इमेज वेगळी झाली असेल. असा कसा परमेश्वर आहे? ज्या लोकांसाठी ज्यावेळेस ते गुलामगिरीची वर्ष संपत आली आणि त्यावेळेस ज्यावेळेस मोशेला परमेश्वराने पाठवलं आणि त्याच्यामधून जे काढलं, त्यावेळेस जे लोक जिवंत होते ते कदाचित परमेश्वराविषयी म्हणत असतील, अरे, जिवंत परमेश्वर आहे, तो आपल्या लोकांना वाचवण्यास आला. घटना वेगळ्या आहेत. तुमच्यासाठी परमेश्वर टाईम बदलणार नाही. कदाचित तुमचा जर जन्म आत्ता झालेला असेल आणि आत्ता जर तुमच्यावरती दुःख संकट असतील, तसेच असणार आहे. तरीही तुम्ही काय करत आहात परमेश्वरासाठी हे महत्त्वाचं आहे. आणि तुमचा जर ॲटिट्यूड परमेश्वराने पाहिला प्रियांनो, मला तुम्हाला हे सांगू द्यात, त्याच्यासाठी अशक्य असं काहीच नाही. तो ती परिस्थितीसुद्धा बदलून टाकेल तुमच्यासाठी. जे इस्रायल लोक वाळवंटामध्ये ज्यावेळेस परमेश्वराने तो समुद्र दुभांगला, त्याच्यामधून ज्यावेळेस ते गेले, त्यांच्यासाठी परमेश्वर ते म्हणत असेल किती महान परमेश्वर. ते लोक मेले, जे वाळवंटामध्ये राहिले, कुरकुर करू लागले. कदाचित तिथं ते 40 वर्ष त्याच्यामध्ये होते. जे त्यामध्ये जन्माला आले असतील आणि त्यामध्ये जगत असतील, तेही कुरकुर करत असतील, कुठं आणलं हे त्यांना माहीत नसेल परमेश्वर कोण आहे तो. प्रियांनो, मोठा कालखंड आहे. तुम्ही आणि आम्ही परमेश्वराला डिक्टेट करू शकत नाही. आणि म्हणून आज ही वेळ आहे की परमेश्वराला त्या पलीकडे पहा, त्या पलीकडे पाहण्याचा प्रयत्न करा की तो एक प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे. नाही ऐकल्या तर काय, ऐकणारच नाही. मी तरीही परमेश्वरावर प्रेम करत आहे का, हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आणि म्हणून दाविदाने ते दाखवून दिलं की परमेश्वरा, तुझ्याकडे मी त्या पलीकडे पाहतो. तू माझ्यासाठी महत्त्वाचा आहेस. तू देतोस त्या गोष्टी मला माहीत नाही. मी ते तुझा अपमान झालेला खपवून घेणार नाही. तू मला तयार केलेला आहेस. तुझी इच्छा मला जाणून घेणं गरजेचं आहे. हे फार महत्त्वाचं आहे प्रियांनो. आणि म्हणून प्रयत्न करूयात की आपल्याला देखील परमेश्वराने जर म्हणावं की हा माझ्या मनासारखा आहे, तर मला तसं वागणं गरजेचं आहे, मला तसा ॲटिट्यूड कॅरी करणं गरजेचं आहे, तरच हे होणार आहे. अन्यथा नाही होणार. मी जर फक्त प्रार्थना ऐकणारा परमेश्वर ह्या हिचेने बघत बसलो तर ते असंच होईल जसं आपण इतरांना वागवतो की हा कामापुरता आहे. प्रियांनो, प्रयत्न करूयात आणि जास्तीत जास्त सक्सेसफुल आपण होऊ याकरिता आपण झटपट आपली त्याकरिता करूयात. थोडा ॲटिट्यूड बदलूयात. आपल्याला सवय पडली आहे. आपण पुष्कळ वेळेला अशाच गोष्टी आपल्याला कानाला आवडतील अशा गोष्टी ऐकायचा प्रयत्न करत असतो की नाही, ओके ठीक आहे, प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहे, तो अशक्य शक्य करतो, तो हे करतो, तो ते करतो. आज मला तुम्हाला सांगायचं आहे, जर नाही केलं तर काय, तो पण विचार करा.
आणि त्यावेळेस माझा ॲटिट्यूड काय असेल ते महत्त्वाचं आहे. आपण प्रार्थना करूयात. अत्यंत महान गौरव सामर्थ्यशाली परमेश्वरा, या वचनातून तू आम्हाला चालवलेला आहेस, आमच्यासोबत तू राहिलास याबद्दलचे उपकार मानतो. माझ्या बापा, हे जे वाक्य आहे माझ्या मनासारखा, हे जे तू दाविदाविषयी वापरलंस परमेश्वरा, असं होऊ देत की ज्यावेळेस तू स्वर्गातून आमच्याकडे पाहतोस, पृथ्वीवरती आम्ही जगत असताना आमच्यामध्ये देखील तुला तसाच ॲटिट्यूड दिसावा, असं तू होऊ देत. खूप झालं परमेश्वरा की आम्ही तुला आजपर्यंत फक्त प्रार्थना ऐकणारा आणि फक्त आमची समस्या सोडवणारा म्हणूनच पाहिलं आणि म्हणूनच तुझ्याकडे येत बसलो रोज आणि रोज. कधीच तुझ्यासोबत एक नातं बनावं, त्या पलीकडे पाहावं असं कधी झालंच नाही परमेश्वरा. होऊ देत माझ्या बापा, इथून पुढे आम्ही तसं वागावं, इथून पुढे आम्ही तसं चालावं की जेणेकरून तू आमच्याकडे ज्यावेळेस पाहशील तुला आनंद होईल. तू आम्हाला टाळणार नाहीस माझ्या बापा, आम्हाला तू आनंदाने जवळ करशील, आमच्यासोबत संवाद करशील. आमच्यासोबत तू राहा आणि तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे आम्हाला मदत कर की आम्ही तसं असावं. येशू ख्रिस्त तुझा एकुलता एक पुत्र आणि आमचा तारणारा, याच्याच गोड पवित्र थोर नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. खरोखर आजचा हा संदेश परमेश्वराने आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित केलेला आहे. खरोखर ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या आज्ञा पाळतो, त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, तर देव आम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय कधीच राहत नाही. म्हणून आम्ही परमेश्वराच्या आज्ञांचं पालन करणं गरजेचं आहे. या सुंदर संदेशाबद्दल मी हर्षल बालेराव यांचे आभार मानतो आणि परमेश्वरांनी त्यांचा उपयोग असाच देवाच्या कार्यासाठी करून घ्यावा अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो. बरोबर तू चांगला आहेस आणि तुझी दया सरत नाही. परमेश्वरा, जुन्या करारातून शमूएलाच्या पुस्तकातून जो आज उत्तम संदेश तुझ्या भक्ताकडून आज आम्हाला आलेला आहे, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही परमेश्वराच्या आज्ञा पाळून त्याच्या वचनाप्रमाणे आम्ही आमचं जीवन जगावं, त्यासाठी तो आम्हाला सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर. खरोखर परमेश्वरा, आम्ही दावीद राजासारखं म्हणतो की तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी तुझे वचन आपल्या मनात जपून ठेवले आहे. परमेश्वरा, याच वचनाच्या द्वारे आम्ही आमच्या जिवंत देवाची आम्हाला ओळख होती आणि त्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी आमचा देव आम्हाला मार्गदर्शन करतो. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. परमेश्वरा, आज जगाची परिस्थिती पाहिली तर जग एक भीतीच्या वातावरणात जीवन जगत राहिलेलं आहे. परमेश्वरा, संपूर्ण जगावर कोविड-19ची महामारी आलेली असताना परमेश्वरा, फक्त आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवून जीवन जगत असल्यामुळं आम्हाला कोणत्याही गोष्टीची बाधा होत नाही. तुझं वचन सांगतं की तू सर्वसमर्थ परमेश्वराला आपलं निवासस्थान केलेलं आहे आणि ज्या वेळेस आम्ही आमच्या देवाला आमचं निवासस्थान करून घेतो त्यावेळेस कोणतेही रोग आमच्यावर येत नाही, कोणतीही पीडा आम्हाला बाधा करू शकत नाही. आणि परमेश्वरा, तू आपल्या प्रीतीचं कुंपण आमच्या भोवती ठेवतो आणि आमच्या मस्तकावर तुझा हात ठेवतो. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. आजच्या संदेशाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो आणि परमेश्वरा, तुझ्या आज्ञा पाळून त्याप्रमाणे चालण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर आणि तुझं गौरव तू आमच्या द्वारे करून घे, ही आम्ही प्रार्थना करतो. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून तू ऐक बापा. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसेच तू आमची ऋणी आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे.
आमीन. आता देव बापाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमीन.